नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 19 जानेवारी 2020 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 1 झाला होता. या पेपरमधील इंग्लिश ग्रामर या विषयाच्या संदर्भानं जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न पाहूयात. सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेशन द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. आय नो हर. दिलेला सेंटेन्स आहे आपला आय नो हर, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. पाहिलं कीच कळतं हा प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्समध्ये हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आता सिम्पल प्रेझेंट आपल्याला दिलेला आहे, कशावरून कळतं तर नोवरून कळतं. नो, न्यू, नोन ही तिची 3 रूपं आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे की याचं जर आपलं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं, तर स्ट्रक्चर काय असतं तर ऑब्जेक्ट प्लस ॲम, इज, आर प्लस V3 प्लस बाय प्लस मग रिमेनिंग सेंटेन्स सब्जेक्ट वगैरे वगैरे. ओके. मग आता बघा या स्ट्रक्चरनुसार आपल्याला जायचं आहे. मग काय दिलं आहे, सी इज नोन बाय मी, सी वॉज नोन बाय मी, सी वॉज नोन टू मी, सी इज नोन टू मी. बघा वॉज तर कटलं. मग आता सी इज नोन, सी इज नोन, मी सेम आहे. मग नोन नंतर बाय घ्यायचं का टू घ्यायचं. आता 95% वाक्यांमध्ये आपण बायच घेतो कारण ते स्ट्रक्चरमध्येच दिलेलं आहे. परंतु याला काही अपवाद असतात. जसं नोन हा अपवाद आहे. नोन नंतर आपल्याला टू घ्यावं लागतं. का? कारण नोन बाय जर असेल, बघा आपण नोन बाय जर घेतलं तर त्याचा अर्थ होतो ओळख आहे कशामुळं तरी, कोणामुळं तरी. बरोबर आहे. समजा एखाद्या व्यक्तीची ओळख असते त्याच्या विशिष्ट कर्तृत्वामुळे किंवा कोणातरी पदामुळे, पण इथं व्यक्तीची ओळख आहे ना, मग इथं परिचित असलेला आहे. मग सी इज नोन टू मी म्हणजे परिचय आहे, म्हणून इथं घ्यायचं नोन टू. आणि नोन टू हे नोन नंतर टू हे प्रिपोजिशन त्याला फॉलोड करतं. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा जो हर आहे, ओके, हरचं काय झालं इथं सी झालं. कारण आपलं काय करावं लागतं, नॉमिनेटिव्ह केस घ्यावी लागते. जर ऑब्जेक्टिव्ह केस असेल तर त्याची नॉमिनेटिव्ह केस करावी लागते. मग आता हर काय होतं ऑब्जेक्टिव्ह केस, याचं नॉमिनेटिव्ह काय झाली सी. आय काय होतं नॉमिनेटिव्हमध्ये, त्याचं ऑब्जेक्टिव्ह केस काय होतं मी. येतं लक्षात. एवढे बदल आपल्याला ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायस करताना करावे लागतात. पुढील सेंटेन्स पाहिजे आपल्याला की सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. ही सेड टू हर कॉमा इन टू इनवर्टेड कॉमा आर कमिंग टू द पार्टी क्वेश्चन मार्क इनवर्टेड कॉमा क्लोज. आपल्याला पहिले तर वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. दिलेलं इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके. मग आता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य. सुरुवात एकतर व्हर्बल क्वेश्चननं होईल किंवा WHनं. इथं काय झाली व्हर्बनं झालेली आहे. ओके. मग आता आपण काय काय बदल करायचे ते आपण पाहूयात. जेव्हा जेव्हा व्हर्बल क्वेश्चन असतो तेव्हा तेव्हा त्याचं इनडायरेक्ट करताना इफ किंवा वेदरचा वापर होतो. इफचा अर्थ काय होतो जर तर अशी अट दाखवल्या जाते. परंतु जर आपण वेदर वापरलं तेव्हा काय होतं तर आपला एक निश्चित पर्याय असा मिळतो. आपण एक एक बदल बघू. हिचं काय होईल हीच राहील. सेड टूचं काय होईल आस्क्ड होईल. ओके. मग आता पर्याय बघा. टोल्ड इथे कटला. आस्क बरोबर आस्क बरोबर आस्क बरोबर. हर 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 बरोबर. इथं आहे वेदर. ओके. इथं आहे दॅट चुकलं आहे. इफ ठीक आहे. पुढे पुढे चलूयात. सी 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 कशाचं झालं आहे बघा. आता आपण काय केलं होतं तुमच्या लक्षात येईल की ही सेड टू हर, तिला बोलवलं होतं ना, मग त्यामुळं काय झालं सी. मग इथं सी बरोबर. आता वॉज आणि विल बी, मग आपल्याला टेन्स बदलावा लागतो ना. मग इथे काय होता प्रेझेंट आर, मग याचा पास्ट होईल वॉज. मग इथं विल बी फ्युचर होईल का नाही, म्हणून हे चुकलं. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय 2. परत एकदा बघूयात आपण. पहिलं टोल्डमुळं चुकलं आहे, दुसरं तिसरं दॅटमुळे गेलं आहे, आणि चौथं विल बीमुळे कट झालं. मग परफेक्ट उत्तर झालं ही आस्क्ड हर
वेदर शी वॉज कमिंग टू द पार्टी. इथे लक्षात, म्हणजे आपल्या लक्षात येतं की इथे आर बदलला वॉजमध्ये, ठीक आहे. हर बदलला, इथं पुन्हा सीचा हर झाला आहे, वेदर आलं, सेड टूचं आस्क्ड झालं, हरला हर राहिलं. पुढे चालूयात आपण. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता आपण जर पाहिलं तर परफेक्ट येतो आपला पर्याय 3, मिलिओनियर. तर याच्यामध्ये काय झालं, इथे एक आय बाकी आहे, इथे पण एक आय बाकी आहे, इथे एक आय बाकी आहे, म्हणजे आपलं परफेक्ट उत्तर आहे पर्याय 3. पुढे आहे चूज द मिसस्पेल्ड वर्ड. करियर, कॅरियर, झोडियाक आणि सार्जंट. मग आपण पाहिलं करियर नाऊन आहे, याचा अर्थ बरोबर आहे व्यवसाय. कॅरियर हे पण नाऊन आहे, माल वाहतूक नेणारी व्यक्ती किंवा संस्था, वाहक, हमाल. झोड्याक म्हणजे राशीचक्र. सार्जंटची स्पेलिंग थोडीशी चुकली आहे, इथं ए आहे ना, त्याऐवजी ई पाहिजे होता, सार्जंट. मग म्हणजे सार्जंट म्हणजे कोण, आपण पिक्चरमध्ये पाहतो ना सार्जंट हॉलिवूड मूवीमध्ये, तर इन्स्पेक्टरच्या हाताखालचा पोलीस अधिकारी. मग उत्तर झालं पर्याय 4, ए ऐवजी तिथं ई पाहिजे होतं, ठीक आहे. पुढे घेऊयात आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ही बॉट डॅश डॅश आईस्क्रीम. आता ॲन, अ, द, नो आर्टिकल. मग आपण माहिती आहे ए आय ओ यू बरोबर आहे, व्हावल आलं तर काय येणार ॲन, स्वरोच्चार असला तर आपण काय घेतो ॲन घेतो. मग ही बाउट ॲन आईस्क्रीम. ओके, म्हणजे आता आपल्या लक्षात येतं की जर व्हावलचा साऊंड असला तर काय घ्यायचं ॲन, नाहीतर काय घ्यायचं अ, आणि जर युनिव्हर्सल थिंग असेल तर द. क्वेश्चन नंबर 6 कॅन्सल आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे आपला. आयडेंटिफाय द अंडरलाईन सबऑर्डिनेट क्लॉज. व्हाय यू सेड इज ॲब्सोल्युटली करेक्ट. आता आपण पाहिलं तर इज या व्हर्बच्या अगोदर जे आलं आहे व्हॉट यू सेड, हे व्हॉट यू सेड जे आहे ना, यानं सब्जेक्टचं काम केलं आहे. मला सब्जेक्ट म्हणून येण्याचा अधिकार कोणाला आहे, नाऊनला आहे. मग नाऊन जर सब्जेक्टचं काम करत आहे इथे, तर आपलं उत्तर काय झालं नाऊन क्लॉज. म्हणजे दिलेला जो क्लॉज आहे व्हॉट यू सेड, यानं नाऊनचं काम केलं. काय म्हणून, तर सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब. मग सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब म्हणून काम केलं तर तेव्हा तो असतो नाऊन क्लॉज. मग बघा, सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब, नाऊन क्लॉज 5 प्रकारे वापरता येतो. सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब, ऑब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब, ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन, द कॉम्प्लिमेंट ऑफ द सब्जेक्ट, द कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब, आणि इन अपोजिशन टू नाऊन ऑर प्रोनाऊन. अशा 5 प्रकारे आपण नाऊन क्लॉज वापरत असतो. कारण नाऊनच्या जागी येतं आणि नाऊनचं काम करतं, म्हणून त्याला म्हणायचं नाऊन क्लॉज. पुढे आहे चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द प्लेयर्स रेमॉन्स्ट्रेटेड डॅश डॅश द अंपायर डॅश डॅश इज पार्शॅलिटी. आता पार्शॅलिटी म्हणजे दुजाभाव. रेमॉन्स्ट्रेटेडचा अर्थ होतो विरोधादाखल तक्रार करणे, म्हणजे तक्रार केली आमचा विरोध आहे म्हणून. मग द प्लेयर्स रेमॉन्स्ट्रेटेड विथ द अंपायर अगेन्स्ट हिज पार्शॅलिटी, म्हणजे खेळाडूनं काय केलं माहिती आहे का, तो जो दुजाभाव दाखवला त्याच्या विरुद्ध काय केली, तक्रार केलेली आहे. कारण अंपायरनं काय केलं, दुजाभाव दाखवला. वाक्याचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येऊन जाईल की अंपायरच्या ह्या पार्शॅलिटीमुळं अगेन्स्ट गेलेत. तर रेमॉन्स्ट्रेटेड विरोध दर्शवला, रेमॉन्स्ट्रेटेड विथ. पुढे आहे 9 ते 13 पॅसेज आहे, आपण पॅसेजची उत्तरं पाहणार आहोत. प्रश्न आहे बघा आपला की रुदरफोर्ड वॉज हिज पॅरेंट्स 4th चाइल्ड. नेल्सन कॉलेज वॉज स्टेट बोर्डिंग स्कूल इन न्यूझीलंड. नेक्स्ट आहे 11 नंबरचा क्वेश्चन. रुदरफोर्ड सॅट फॉर स्कॉलरशिप टेस्ट बिकॉज हिज मास्टर्स वॉन्टेड हिम टू दॅट. पुढे आहे 12 नंबर. रुदरफोर्ड कॅरीड आउट हिज ओन प्रायव्हेट एक्सपेरिमेंट्स इन. प्रश्न पर्याय 1 सम कॉर्नर ऑफ द क्लॉकरूम ऑफ नेल्सन कॉलेज. The phrase mechanical bent suggests that Rutherford had an aptitude for the science of machinery. पॅसेजचे प्रश्न संपले. आता आपण परत ग्रामर आणि व्होकॅब्युलरी येऊयात. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू फिल इन द
टू मेक द सेंटेन्स लॉजिकल इन सेन्स. प्रणेश टोल्ड हर दॅट ही डॅश डॅश हर व्हेरी वेल. आता आपलं पाहिलं कीच कळतं टोल्डवरून की हे इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे. टोल्डमुळे कळतं की पास्ट टेन्समध्ये आहे. म्हणजे आता जो रिपोर्टिंग क्लॉज आहे प्रणेश टोल्ड हर आणि नंतर दॅट कंजक्शन आहे, तर सबऑर्डिनेट क्लॉजसुद्धा कशात येणार, पास्टमध्ये येणार आहे. म्हणजे रिपोर्टिंग जो क्लॉज आहे हा पास्टमध्ये आहे, तर पुढचा सबऑर्डिनेट क्लॉजसुद्धा पास्टमध्ये येणार आहे. अँड अंडरस्टँडिंग असं अँड येत नाही. अंडरस्टँड हा प्रेझेंटमध्ये झाला म्हणून चुकला आहे. वॉज अंडरस्टँडिंगसुद्धा येणार नाही, तर काय येईल, अंडरस्टूड. अगदी परफेक्ट उत्तर काय होईल, अंडरस्टूड. म्हणजे हा पास्ट टेन्स आहे, आपल्या इथं लगेच लक्षात येते. पुढे आहे चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू इन अकॉर्डन्स विथ द करेक्ट यूज ऑफ टेन्स. ओके, बघा, संजना डिड नॉट कुक हर ब्रेकफास्ट एट. आता एट जर आलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे एट कुठे येते, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. एटचा अर्थ होतो आत्तापर्यंत. मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि तर डिड नॉट आलं ना, मग डीड आलं म्हणजे हा पास्ट झाला. पहिला चुकला, पहिला पर्याय का चुकला, डीडमुळे चुकला. दुसरा, संजना हॅज कुक्ड हर ब्रेकफास्ट एट. आता एटचा आणखीन एक रूल आहे, जेव्हा जेव्हा एट येतं तर ते कधीही हॅज प्लस नॉट किंवा हॅव प्लस नॉट येतं. इथं नॉट नाही आहे म्हणून दुसरा चुकला. मग आता संजना हॅज नॉट कुक्ड हर ब्रेकफास्ट एट, बरोबर. पर्याय 3 आपलं अगदी उत्तर बरोबर येत आहे. संजना हॅज नॉट बीन कुक्ड हर ब्रेकफास्ट एट. आता इथे हॅज नॉट बीन, ह्या बीनमुळे आपला अर्थ चुकत आहे. पुढे आहे की चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. फॉर मॉडर्न मॅन देर आर अ नंबर ऑफ डिसीजेस. मग आता लगेच आपलं कळतं डिसीजेस नंतर टू सफर फ्रॉम, म्हणजे ही फ्रेज आहे बघा, सफर फ्रॉम. याचा अर्थ काय होतो, त्या अनुभवातून जाणे, त्या दुःखातून जाणे, ते दुःख भोगणे, त्रास, हालापेष्टा सहन करणे. फॉर सफरिंग, टू सफर आणि सफरिंग फ्रॉम असं येत नाही, तर टू सफर फ्रॉम ही पूर्ण फ्रेज त्यासोबत येते. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह. आय हॅव नॉट रिटर्न टू हर डॅश डॅश सी लेफ्ट फॉर अमेरिका. मग आपल्याला कळतं की इथे आपल्याला हॅव दिसतंय, बरोबर आहे. आणि पुढे आपल्याला परत एक वाक्य दिसतंय, सी लेफ्ट फॉर अमेरिका. म्हणजे या वाक्यामध्ये जर हॅव आणि हॅज नंतर नॉट आलं तर कधीही आपल्याला काय होणार की क्रियापदाचं तिसरं रूप आलं आहे, बरोबर आहे का. बघा, हॅव नॉट आणि प्लस V3 आलं तर अशा वेळेस काय होतं, तुम्हाला पास्टमधली एक पर्टिक्युलर वेळ दाखवायची. ओके, मग जर पास्टमध्ये कॅल्क्युलेटेड टाईम असेल, कॅल्क्युलेटेड जर टाईम आला तर फॉर वापरायचं, आणि जर एक विशिष्ट वेळ दाखवली तर सिन्स वापरायचं. मग इथे कॅल्क्युलेटेड टाईम आहे का, नाही ना. आय हॅव नॉट रिटर्न टू हर सिन्स सी लेफ्ट फॉर अमेरिका. कधीपासून नाही, ती जेव्हापासून अमेरिका सोडून गेली. एक तुम्हाला निश्चित कळतं आहे कॅल्क्युलेटेड टाईम आहे का, नाही, म्हणून इथे येणार सिन्स. पुढे आहे फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल प्रिपोजिशन. डोंट साईड दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी नॅशनल इंटरेस्ट. मग आता डोंट साईड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. कॉन्ट्ररी आणि टू हे कॉन्ट्ररीला टू हे प्रिपोजिशन फॉलोड करतं. आणि डोंट साईड विथ, त्यांची बाजू घेऊ नका किंवा त्यांच्या बाजूला उभं राहू नका जे राष्ट्रहिताच्या विरोधी असतात. साईड विथचा अर्थ होतो ची बाजू घेणे, च्या बाजूने असणे. साईड बाय काय येणार नाही, साईड बाय म्हणजे च्या शेजारी असणे. ठीक आहे, कॉन्ट्ररी टू म्हणजे देशविरोधी असा अर्थ होणार आहे. पुढे आहे फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. युअर स्टेटमेंट दॅट यू फाइंड धिस बॅग इन द स्ट्रीट विल नॉट बी ट्रस्टेड. आता वाक्याचा पहिला अर्थ समजून घ्या की तुझं असं म्हणणं आहे की ती बॅग तुला रस्त्यावर सापडली, हे काही खरं वाटण्याजोगं नाही. म्हणजे याचा अर्थ क्रिया होऊन गेली आहे आणि नंतर ही चर्चा सुरू आहे. म्हणजेच काय, फाइंड तर प्रेझेंट झाला ना, म्हणून इथं फाइंड रॉंग आहे. इथं येईल फाउंड, म्हणजे क्रिया पूर्ण झाली. म्हणून कुठं आहे एरर, पर्याय बी मध्ये. प्रश्न आहे आपला, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स.
द टीम इज कॉन्फिडंट टू विन द मॅच. द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द मॅच. द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विन द मॅच. द टीम इज कॉन्फिडंट फॉर विनिंग द मॅच. म्हणजे आपल्या लक्षात येतं की बघा टू ऑफ फॉर आणि विनिंग विन विनिंग विन इथंच आहे. बाकी सगळं सेंटेन्स चारही सारखे आहेत. मग आपल्याला थोडंसं माहीत पाहिजे होतं की कॉन्फिडंट ऑफ ही काय आहे. ही आहे एक प्रेपोजिशनल फ्रेज. म्हणजे पहिला आणि चौथा तर चुकला, परंतु कॉन्फिडंट ऑफ नंतर कधीही जिरंड येतं आहे म्हणून विनिंग, कॉन्फिडंट ऑफ विनिंग हे उत्तर बरोबर येणार आहे. म्हणजे काय, द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग हे परफेक्ट होणार. कॉन्फिडंट ऑफ या फ्रेजल व्हर्ब नंतर हे जे काय प्रिपोजिशनल फ्रेज आहे त्यानंतर जिरंड येणार म्हणून पर्याय 2 बरोबर. चूज द वर्ड नियरेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाइन पार्ट. ही इज क्वाईट पार्शिमोनियस बाय नेचर. आता पार्शिमोनियसचा अर्थ काय होतो, कंजूस, काटकसरी, मितव्ययी. मग त्याच्याच काय आहे आपलं नियरेस्ट मिनिंग समानार्थी मायझरली. मायझरलीचा अर्थ होतो कंजूस, काटकसरी. क्रुएल म्हणजे निर्दयी, हॉटी म्हणजे गर्विष्ठ, प्रॉडिगल म्हणजे खर्चिक, उधळ्या. सिलेक्ट द वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड. ही अपियर्स टू बी अ पॉनी पर्सन. पॉनी म्हणजे काय तर खोटा, दिखाऊ, बनावट. त्याच्या विरुद्धार्थी घ्यायचं आहे आपल्याला, तर त्याच्या विरुद्ध आहे जेन्युइन, खरा, अस्सल. अगली म्हणजे कुरूप, अनरीड म्हणजे न वाचलेले, ब्युटिफुल म्हणजे सुंदर. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज करेक्टली मॅच्ड. जेनोसाइड, मर्डर ऑफ रेस. इथं नॉट म्हटलं आहे. मर्डर ऑफ रेस नरसंहार बरोबर आहे. सोरोसिसाइड मर्डर ऑफ सिस्टर बरोबर आहे. इक्झोरोसाइड मर्डर ऑफ ब्रदर नाही, हे चूक आहे. कारण इक्झोरोसाइड म्हणजे मर्डर ऑफ वाईफ आहे आणि मर्डर ऑफ ब्रदर म्हणजे फ्रॅट्रिसाइड आहे. येते लक्षात. ओके, आता मॅट्रिसाइड मर्डर ऑफ मदर बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय 3. प्रश्न आहे की द यंग वन ऑफ अ कॅट इज किटन. द यंग वन ऑफ फ्रॉग इज कॉल्ड. द यंग वन ऑफ फ्रॉग इज कॉल्ड टॅडपोल. यंग वन ऑफ कॅट इज किटन म्हणजे मांजरीचं पिल्लू. मग फ्रॉगचं टॅडपॉल, लहान किंवा बारीक म्हणजे बेंडूक. फॉन पाडस हरणीचं. कीड करडू गोटचं. सिजनेट हंसाचे पिल्लू, सॉनचं पिल्लू. ओके, पुढे आहे द क्राय ऑफ डॉग इज बार्क. द क्राय ऑफ अन ॲप इज कॉल्ड. तर इज कॉल्ड गिब्बर. म्हणजे काय, असं व्यर्थ वट करणे. ॲप म्हणजे काय, सेफ्टी नसलेलं माकड. लो म्हणजे काय तर ओरडणे, गाईचं हंबरणं. काऊचं लो म्हणजे काय तर गाईचं हंबरणं. कू म्हणजे काय, कबुतराचा घुघू आवाज. डो म्हणजे कबूतर आणि घुबडाचा घुतकार, ऑवलचा हुट. ओके, बघा तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर ॲपमध्ये आपल्याला 2013 पासून आजपर्यंतचे सर्व ओल्ड पेपर हे सब्जेक्टनुसार जॉईन करता येईल व ते सॉल्वसुद्धा करता येईल. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा तुम्हाला सब्जेक्टनुसार उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही प्रत्येक विषयाची स्वतंत्र टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर तुम्ही प्ले स्टोअरला सुद्धा सर्च करून डाउनलोड करू शकता. सुधीर इज अफ्रेड ऑफ बुक्स. हिज फॅमिली थिंग्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम. अफ्रेड ऑफ बुक्स म्हणजे घाबरणे, पुस्तकांची भीती. तर त्याला म्हणायचं बिब्लोफाय, पर्याय क्रमांक 3. त्याला पुस्तकाची भीती वाटते. अँड्रोफोबिया फिअर ऑफ हाईट, उंचीची भीती. लोगोफोबिया फिअर ऑफ स्टडी, शब्दांची अभ्यासाची भीती. आणि हेडनोफोबिया म्हणजे फिअर ऑफ प्लीजर, आनंदाचीच भीती. आनंद झाल्यावर त्याला भीती वाटते. फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल वर्ड. लाईफ इज टू दॅट ॲज प्लीजर इज टू. मग आता याचा पहिला अर्थ समजून घ्या. ही एक प्रोव्हर्ब आहे. लाईफ इज डेथ, लाईफ इज टू डेथ
म्हणजे आयुष्य हे मृत्यूसाठी आहे, तसं सुख हे वेदनेसाठी आहे, दुःखासाठी आहे. मग लाईफ इज टू डेथ ॲज प्लीजर इज टू पेन. ओके. सफरिंग म्हणजे यातना, दुःख, पीडा सहन करणे. पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य. आणि अँग्विश म्हणजे तीव्र मनस्ताप किंवा संतापयुक्त वेदना. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडम इन द सेंटेन्स. वी शुड गार्ड अगेन्स्ट आवर ग्रीन आईड फ्रेंड्स. ग्रीन आईड फ्रेंड्स म्हणजे जेलियस, ऑप्शन नंबर 2, ज्याला जळाऊ, मत्सरी किंवा संशय वृत्तीचा असतो. रिच म्हणजे श्रीमंत. हँडसम म्हणजे देखणं आकर्षक. आणि इंथुजियास्टिक म्हणजे उत्साही. चूज द मोस्ट सुटेबल वर्ब फ्रेज फॉर द सेंटेन्स. व्हाईल गिविंग एव्हिडन्स इन द कोर्ट सी डॅश डॅश ब्रोक डाऊन. म्हणजेच काय, खाली पडली पुरावा सादर करतानीच. व्हाईल गिविंग एव्हिडन्स इन द कोर्ट सी ब्रोक डाऊन. ब्रोक अप, ब्रोक विथ आणि ब्रोक डाऊन विथ येत नाही. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट लेटर्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. तर यापासून बघा हे सगळे शब्द एकत्र केले तर शुगर असा वर्ड तयार होतो पर्याय क्रमांक 3 नुसार. ओके. बघा आपण 2019चा इंग्लिशचा पेपर सविस्तररित्या सर्व प्रश्नांवरती चर्चा केली आहे. जर आपण आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तर इथे काय मिळणार आपल्याला, 2013पासून आतापर्यंतचे सर्व पेपर तुम्हाला सब्जेक्टनुसार ऑनलाईन सोडवता येईल, व्हिडिओ पाहता येईल. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा सब्जेक्टनुसार उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.